महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबार तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा सुळसुळाट वाढत असताना कारवाई करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यालाच लक्ष करत वाळू माफियांनी थेट हिंसक मार्ग अवलंबल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करू नये या उद्देशाने गौणखणीज पथकातील मंडळ अधिकाऱ्यावर लाकडी डेंगाऱ्याने बेदम मारहाण करण्यात आली. या गंभीर प्रकरणी 5 जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तहसील कार्यालयातील गौणखणीज पथकाचे मंडळ अधिकारी रवींद्र संतोष घोडके हे शासकीय कर्तव्य बजावत असताना नंदुरबार तालुक्यातील वावद रस्त्यावर वावद गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर क्रमांक OD 07Q4486 त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ वाहन अडवून कायदेशीर कारवाई सुरू केली. याचवेळी संतप्त झालेल्या संशयितांनी एकत्र येत मंडळ अधिकारी घोडके यांच्यावर लाकडी डेंगाऱ्याने हल्ला चढवला. या मारहाणीत ते जखमी झाले. इतकेच नव्हे तर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. शासकीय कर्मचाऱ्यावर उघडपणे हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत राहुल पाटील याच्यासह अन्य 4 जणांनी संगनमताने विनापरवाना वाळू वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मंडळ अधिकारी रवींद्र संतोष घोडके यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधित 5 आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण, धमकी व बेकायदेशीर वाळू वाहतुकीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास नंदुरबार तालुका पोलीस करत असून शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. वाळू माफियांच्या वाढत्या दहशतीमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क.